नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत केस्टार कूलरची वॉटर पंप आणि स्विंगची मोटर कशी बदलायची ते आज आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासोबत जे वाळे असतात किंवा आपण साईडचं गवत असतं कूलरचं ते कसं चेंज करायचं सहज पद्धतीने ते पण पाहणार आहोत. तर मित्रांनो, हे आपल्याकडे आहे केस्टारचं कूलर. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. कूलर उघडायचा आहे. पाठीमागची साईड आपली बाजूला निघणार आहे. ती 3 स्क्रूवर फिटिंग केलेली असते आणि त्यासाठी मारुतीची वगैरे काय आवश्यकता नाही. हाताने पण आपण ते काढू शकताय. तर मित्रांनो, आता आपण चालू करून पाहणार आहोत कूलर. तर हे पाहू शकता, कूलर चालू झालेला आहे, पण याची वॉटर पंप आणि स्विंगची मोटर बंद आहे. ते आपल्याला बदलावी लागेल. तर ती कशी बदलायची ते आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचप्रमाणे आपण गवत पण त्याचं बदलणार आहोत. तर या सर्व गोष्टी आपल्याला एकाच व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. व्हिडिओ थोडासा मोठा आहे, पण व्हिडिओ कंटिन्यू पहा मित्रांनो. मित्रांनो, पाहू शकताय जी वॉटर पंपची वायरिंग आहे ती या स्विच पॅनल मध्ये गेलेली आहे. तर आपल्याला नेमकी कुठली वायर गेली आहे ती फक्त शोधायची आहे, कारण तिथं भरपूर प्रकारच्या वायरिंग आहेत. एक स्विंग मोटरची आहे, मेन मोटरची वायरिंग आहे. तर नेमकी आपल्याला ती वायर कोणती आहे ते ओळखणं गरजेचं असतं. आपण ज्यावेळेस सोडतो वायर त्यावेळेस ते आपल्या सहज लक्षात येतं. तर त्यानंतर मित्रांनो, ही आहे आपल्याकडे नवीन मोटर आपण घेतलेली आहे चेंज करण्यासाठी, आणि त्या मोटर सोबत हा नॉब आलेला असतो. तो नॉब आपल्याला बसून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, ही नवीन मोटर सोबत जी वायर आलेली असते ती अपुरी असते. तर त्यासाठी आपल्याला काय जुगाड करायचा आहे ते पाहूयात. नॉब आपण बसून घेतलेला आहे नवीन मोटरचा. मित्रांनो, ही कंपनीची जी मोटर असते ती एका ब्रॅकेटच्या साहाय्याने कूलरलाच फिट केलेली असते, पण गंज चढल्यामुळे ती मोटर सहजासहजी बाजूला निघत नाही. तर आपल्याला ती हॅक्सा ब्लेड किंवा कटरच्या साहाय्याने बाजूला काढून घ्यावी लागेल. मित्रांनो, आपण ही जी जुनी मोटर आहे ती बाजूला काढून घेतलेली आहे. त्यानंतर जो आपला वॉटर पाईप असतो तो याला अटॅच केलेला असतो, पण क्षार वगैरे चढल्यामुळे आणि फार दिवस झाल्यामुळे तो जाम झालेला आहे. तो पण आपल्याला अशा प्रकारे हॅक्सा ब्लेडने कट करून घ्यायचा आहे. मित्रांनो, तो कट केलेला पाईप आपल्याला नवीन मोटरच्या नॉब मध्ये अशा प्रकारे प्रेस करून बसवायचा आहे. तर पाहू शकता मित्रांनो, ही वायर फारच अपुरी आहे, पण जी जुनी मोटर आहे स्विच पॅनल मध्ये ज्या मोटरची वायरिंग गेलेली आहे ती आपल्याला पुरेल इतक्या साईजनं कट करून घ्यायची आहे, आणि त्याच ठिकाणी आपल्याला नवीन मोटरचा जॉईंट द्यायचा आहे. ही आपल्या नवीन मोटरची वायर आहे, आणि एक फेज आणि एक न्यूट्रल असे दोन वायर जी जुन्या मोटरच्या आपल्याकडे आहेत त्या वायरलाच आपल्याला ते जॉईंट करायचं आहे. जॉईंट करून आपल्याला पॅचच्या सहाय्याने चांगल्या प्रकारे इन्सुलेट करायचा आहे. त्याला जो पॅच असतो तो 100% वॉटरप्रूफ म्हणून यूज केला जातो. तर तो ज्या विहिरीच्या बोरच्या मोटर असतात पाण्यात त्यासाठी पण यूज केला जातो. तोच पॅच आपण इथं वापरणार आहोत. मित्रांनो, ही आहे आपली नवीन मोटरची वायर. तर ती वायर आपल्याला या ठिकाणी जॉईंट करून घ्यायची आहे वॉटर पंपची. या दोन्ही फेज आणि न्यूट्रल आपण वायर जॉईंट केल्यानंतर त्याला पॅचच्या साहाय्याने इन्सुलेट करणार आहोत.
मित्रांनो कूलर मधलं जे पाणी आहे त्या या जॉईंट वर उडून जाऊ नये म्हणून हा पाहू शकता आपल्याकडे पॅच आहे. पॅचच्या साहाय्याने आपल्याला त्याला ज्याप्रमाणे आपण इन्सुलेशन टेप किंवा चिकट टेप म्हणतो आपण चिकट टेप बसवतो त्याच प्रकारे आपल्याला हा पॅच गुंडाळायचा आहे त्या वायरला. त्यामुळे काय होईल की हा जो जॉईंट आहे तो 100% वॉटरप्रूफ होईल. मित्रांनो व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट पण करायला विसरू नका. तसंच चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा, कारण आपल्या चॅनलवर ज्या आपण घरात गृहोपयोगी इलेक्ट्रिकल वस्तू वापरतो त्याचे जे छोटे मोठे सोल्युशन असतात ज्यासाठी आपल्याला इलेक्ट्रिशियन बोलवण्याची गरज भासणार नाही असे सोल्युशन आपल्याला दिलेले असते. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, कारण आपल्याला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा मिळून जातील. मित्रांनो आपण तर आता जे 2 जॉईंट मारलेले आहेत त्याला पण आपण त्या पॅचच्या साहाय्याने पॅक करून घ्यायचं आहे. मित्रांनो जे 2 जॉईंट आपण मारले होते त्याला अजून एक एक्स्ट्रा इन्सुलेशन आपण असा पॅच मारून घ्यायचा आहे. म्हणजे हे 100% वॉटरप्रूफ झालं, त्याच्यात एक थेंब सुद्धा पाणी जाणार नाही. तर मित्रांनो याला नंतर आपण केबल टायने जी वायरिंग आहे अस्ताव्यस्त झालेली फिटिंग करून घेणार आहोत. तर मित्रांनो आता आपण मोटर चेक करून पाहूयात. पंखा पण चालू झाला आणि मोटरचा आवाज येतोय. मी तुम्हाला माईक जवळ घेऊन दाखवतो. अशा प्रकारे आपली वॉटर पंप आणि त्यांची मोटर चालू झालेली आहे. त्यांची मोटर ऑलरेडी चालूच होती, आपल्याला वॉटर पंपचा प्रॉब्लेम होता, तर वॉटर पंपची मोटर आपण बदलली आहे. तर आता आपण याची बदलणार आहोत स्विंगची मोटर. मोटर है स्विंग की मोटर दोस्तों यहाँ पे रहते हैं. मित्रांनो आता आपण स्विंगची मोटर बदलणार आहोत. यहाँ पे स्विंग की मोटर रहते हैं. तर स्विंगची मोटर या ठिकाणी बसवलेली असते. चेंज किया है पाणी की मोटर. त्या स्विंगच्या मोटरला एक नॉब असतो, त्या नॉब मुळे पट्ट्या ज्या असतात इकडे इकडे होतात आणि आपल्याला चेंज करेंगे संपूर्ण घरात त्याची हवा मिळते. तर मित्रांनो आपण या ठिकाणून कट करणार आहोत वायरिंग याची जुन्या मोटरची. आणि 2 नटाच्या साहाय्याने स्विंगची मोटर फिटिंग केलेली असते. आता आपण काढून घेऊयात. तर याचे पण नट गंजलेले आहेत. कमीत कमी एक 10 ते 12 वर्षाखालचं कूलर आहे, त्यामुळं नटाला जंग झाला आणि संपूर्ण जाम होऊन बसलेत आणि त्याचे जे थ्रेड असतात थ्रेड खराब झालेले, त्यामुळं त्या ठिकाणी स्क्रू ड्रायव्हर पण बसत नाही. तर एका ठिकाणचा आपला स्क्रू निघालेला आहे. आता दुसऱ्या ठिकाणचा स्क्रू आपण पाहत आहोत, पण तिथं थ्रेड जे स्क्रू ड्रायव्हर असतं त्याला ग्रिप बसत नाही, त्यामुळं निघत नाही. तर मित्रांनो त्यासाठी आपल्याकडे एक आयडिया आहे. आयडिया काय आहे दाखवतो तुम्हाला मी. थोडासा प्रयत्न केलेला आहे, पण तरी पण. तर आता मित्रांनो आपल्याला काय करायचं, शोल्डर गन घ्यायची आहे आपली आणि शोल्डर गन गरम करायची आहे. गरम करेंगे खाली शोल्डर गन गरम केल्यानंतर त्या स्क्रूवर फक्त ठेवायचे आहे चिटकवून. त्यानंतर तो नट गरम झाल्यानंतर जे खाली फायबरला फिटिंग केलेलं असते ते फायबरच्या ठिकाणची त्याची ग्रिप लूज होते आणि आपल्याला टिस्टरच्या साहाय्याने आरामात नट बाजूला काढून घेता येतो. थोड़ी देर हम रखेंगे ताकि ये नट गर्म हो जाएगा और इसके जो अंदर जो प्लास्टिक है चांगल्यापैकी गरम झालेला आहे. जगह हो जाएगी ये नट घूमने के लिए, क्योंकि जंग करने की वजह से वो बहुत पैक हो गया है.
आता आपण स्क्रू ड्रायव्हर च्या साहाय्याने पाहूयात. थोडस अजून गरम करावं लागेल त्याला. आपण टेस्टरच्या साहाय्याने तो स्क्रू लूज झालेला आहे तो काढून घेऊयात. आणि आपली मोटर अशा प्रकारे स्विंगची जुनी मोटर आहे ती बाजूला निघालेली आहे. त्या ठिकाणी आपल्याला नवीन मोटर बसवायची आहे. तरह से हमने ये मोटर पुरानी निकाल दी है. त्याला पुढे एक नॉब बसवलेला असतो. हमने तो नॉब आपल्याला अपने पास नई मोटर है, इसको प्रकारे काढायचा. नॉब जो है ये फिट किया हुआ रहता है, वो त्या नॉबला एक खाच असते, त्या खाचेत बरोबर बसतो तो. तरह से आता आपली नवीन मोटर आहे स्विंगची. त्याला आपण नॉब बसवलेला आहे. नॉब हमने बैठा दिया है, तो हम ये जो मोटर है यहाँ पे फिटिंग करेंगे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण स्क्रूने मोटर फिट करून घेतलेली आहे स्विंगची. आणि त्याचे जुने नट घातलेले आहेत त्यामुळे त्याला आपण नवीन स्क्रू बसवलेले आहेत. मित्रांनो आता आपण स्विंगच्या मोटरची वायरिंग करूयात. तो दोस्तों हमने मोटर फिट कर दी है. अभी इसकी वायर जो है स्विंगच्या मोटरची जी वायर आपण कट केले होते त्या ठिकाणी हे दोन वायर आपल्याला जॉईंट करायचे आहेत. कटर गियर दोस्तों जिस तरह वाटर पंप के लिए हमने स्विंगची मोटरची वायर आहेत ते डायरेक्ट आपण स्विच पॅनल मध्ये बसवू शकतो. पण स्विच पॅनल काढणं आणि बसवणं फार थोडस जिकिरीच होतं. जे रेग्युलर आपले कंझ्युमर असतात त्यांच्याकडे बऱ्याच प्रमाणे साहित्य नसतं ते स्विच बोर्ड स्विच पॅनल उकलायचं. त्यामुळे हा सोपा पर्याय आपण सांगितलेला आहे. चिकटपट्टी बंडल बघ संपलाय. तर आता आपण त्याला फक्त इन्सुलेशन टेपच मारणार आहोत. त्याला पॅच वगैरे मारण्याची गरज नाही, कारण जे इन्सुलेशन केलेले वायर आहेत ते स्विच पॅनल मध्ये आतमध्ये जाऊन बसतात. त्याचा पाण्याचा कुठेही संपर्क होत नाही, त्यामुळे त्याला वॉटरप्रूफिंग इन्सुलेशन करण्याची काय आवश्यकता नाही. तो दोस्तों ये वाटर पंप और ये स्विंग की मोटर आपको कहीं भी इलेक्ट्रिकल दुकान में आसानी से मिल जाएगी और आपको इलेक्ट्रिशियन को घर पे बुलाने की या कूलर जो है वो अशा प्रकारे दुकान में कहीं पे रिपेयर के लिए लेके जाने की जरूरत नहीं. तो आप मध्ये ढकललेले आहे त्यामुळे ती व्यवस्थित आणि सेफ स्विंग की राहील. मोटर और त्याचा वाटर पाण्याचा आणि इतरत्र कुठेही कॉन्टॅक्ट होणार नाही. तर मित्रांनो आता आपण स्विंगची मोटर पाहू शकताय. स्विंगची मोटर चालू केल्यानंतर त्याच्या ज्या पट्ट्या आहेत त्या इकडे इकडे होताना आपल्याला दिसतील. आणि त्याची हवा जी आहे ती एका ठिकाणी स्थिर राहण्याच्या ऐवजी संपूर्ण घरात पसरेल. तर त्यासाठी स्विंगची मोटर असते, जी असते ते ब्रँडेड कूलर साठी असते. जे आपण पत्रा वगैरे कूलर वापरतो त्यासाठी नसते. तर मित्रांनो हे पाहू शकताय, हे कूलरचे वाळे म्हणजे जे साईडचं गवत आहे तर त्या गवतात धूळ माती वगैरे जाऊन याचे होल ब्लॉक होतात. आणि त्यामुळे काय होतं की जो पंखा हवा मारत असतो तो हवा खिचून घेऊ शकत नाही, कारण हे ब्लॉक झाल्यामुळं त्या कूलर मध्ये आतमध्येच हवा जाणार नाही तर बाहेर कुठून येणार आहे. त्यामुळं दरवर्षी किंवा 6 महिन्याला आपल्याला हे वाळे बदलणे गरजेचे असते, कारण यातून दुर्गंधी पण जास्त येते. जास्त दिवस न बदलल्यामुळं त्यात क्षार साठतात, माती साठते, धूळ साठते. त्यामुळं हवा जाण्यासाठी आतमध्ये येण्यासाठी त्याला कुठेही जागा शिल्लक राहत नाही. आणि परिणामी काय होतं की ते कूलर कमी हवा मारायला सुरू होतं, कारण आपल्याला दिसतं तर पंखा तर फिरतो, कूलरचा पण हवा मारत नसतो. तर मित्रांनो याला
या पॅनलला साईड पॅनलला अशा प्रकारे लॉक असतात. तर ते लॉक आपल्याला काढून घेतल्यानंतर आपल्याला आतमध्ये कूलरचे वाळे बदलायचे असतात. तर फार सोपी पद्धत आहे मित्रांनो. तर दोन्ही पद्धती दाखवतो. मित्रांनो, या पॅनलला साईडला अशा प्रकारचे लॉक असतात. ते लॉक फक्त असं प्रेस केल्यानंतर बाजूला निघतात आणि हे आपले जुने वाळे बाजूला निघालेले आहेत. पाहू शकताय फार त्यात धूळ वगैरे साठलेली आहे, घाण साठलेली आहे. त्यामुळं आतमध्ये जे एअर सर्क्युलेशन व्हायचं असतं ते एअर सर्क्युलेशनच होत नाही. त्यामुळं आणि याच्यातून घाण दुर्गंध पण जास्त येते. मित्रांनो, आता आपल्याकडे पाहू शकताय. मित्रांनो, आता आपण हे दुसरी पण बाजू अशा प्रकारे लॉक जे आहेत ते प्रेस केल्यानंतर वरती त्याची जाळी निघालेली आहे फिटिंगची. ते आपल्याला जुनं गवत किंवा वाळे आहेत ते बाजूला काढून घ्यायचे आहेत. पाहू शकता मित्रांनो किती धूळ साठलेली आहे आणि यातून फार दुर्गंधी पण येत होती कूलरच्या. मित्रांनो, आपल्याला ते अगोदर साफ करून घ्यावं लागेल कारण याच्यावर फार घाण साठलेली आहे. एक ब्रश वगैरेच्या सहाय्याने आपण साफ करून घेऊयात. मित्रांनो, आपण व्यवस्थित साफसफाई करून घेतलेली आहे. आणि मित्रांनो, हा वाळ्याचा सेट आहे गवताचा. तर याच्यात 3 वाळे आलेले असतात. एक असतो तो बॅक साईडला बसवण्यासाठी, त्याची साईज थोडीशी मोठी असते. आणि हे जे लेफ्ट आणि राईट साईडला जे बसवायचे असतात त्याची साईज थोडीशी कमी असते. तर मित्रांनो, जी आपण वरची जाळी लॉक काढून बाजूला काढली होती तर त्यात अशा प्रकारे हे वाळे आपल्याला बसवायचे आहेत. तर थोडी साईज जास्त आहे तर आपण त्याला थोडस दुमडून घ्यायचं आहे. हे दुमडून घेऊन आपल्याला बरोबर त्या साईजला मॅच करून फक्त आतमध्ये ढकलायचं. तर ढकलून आपल्याला व्यवस्थित त्या ब्रॅकेटमध्ये ऍडजस्ट करायचे आहेत वाळे किंवा गवत. त्यानंतर आपल्याला ते लॉक जसे होते ते बसवायचे आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपली एक साईड वाळे बसून पूर्ण झाले. तर आता दुसरी एक पद्धत दाखवतो. ज्यावेळेस आपण दुसऱ्या साईडचे वाळे बसवणार आहेत तर आपल्याला त्या जाळीचे दोन्ही साईडचे लॉक बाजूला काढायचे आहेत आणि ती जाळी पूर्ण बाजूला काढून घ्यायची आहे. ही आपली जाळी आहे, प्लास्टिकची जाळी असते आणि त्यात आपल्याला हे वाळे ऍडजस्ट करायचे आहेत आणि थोडस त्याच्यावर पाणी शिंपडायचंय. पाणी शिंपडल्यामुळे जे कडक झालेलं गवत असतं ते मऊ होतं आणि आपले वाळे सहजसहजी बसतात. तर आपण त्याच प्रकारे असं आपण दुमडून घ्यायचंय आणि त्या ब्रॅकेट मध्ये ऍडजस्ट करून घ्यायचंय गवत. थोडस पाणी शिंपडल्यामुळे काय होतं ते जे कडक झालेले गवत आहे ते मऊ होतं आणि हे असं ऍडजस्ट केल्यानंतर परत आपल्याला त्याचे लॉक ते फिटिंग करून घ्यायचे. तर मित्रांनो, हे काम तुम्ही घरच्या घरी पण करू शकताय. फक्त आपल्याला वाळे विकत घेऊन
दुकानातून घेऊन जायचंय आणि आपल्याला घरच्या घरी हे आरामात बसवता येते. या कुठल्याही इलेक्ट्रिशियनला बोलवण्याची आवश्यकता नाही. तर मित्रांनो आता ह्या 2 साईड झालेल्या आहेत पूर्ण. आता आपल्याला बॅक साईड जी आहे, बॅक साईड त्याच प्रकारे बसून घ्यायची आहे. याला पण अशा प्रकारचे लॉक असतात. तर मित्रांनो व्हिडिओ पाहत असताना चॅनलला सबस्क्राईब पण अवश्य करा आणि तुम्हाला काय क्युरी असेल, काही सजेशन असेल तर कमेंट करून जरूर सांगा. एका साईडचे लॉक काढलेले आहेत मित्रांनो. आता दुसऱ्या साईडचे लॉक आपण काढूया. जसं आपण दोन्ही साईडचे वाळे बसवले होते त्याचप्रमाणे आपल्याला पाठीमागची साईड, बॅक साईड पण वाळे बसून घ्यायचे आहे. वाळे बसवल्यानंतर आपल्याला वरची प्लास्टिकची जाळी आहे त्याचे लॉक जसे होते तसे बसून घ्यायचे. तर मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये, एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला तिन्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दाखवले आहेत. पहिला प्रॉब्लेम होता आपला वॉटर पंपचा, जी पाणी ओढायची मोटर होती ती खराब झालेली होती. दुसरा प्रॉब्लेम होता स्विंगची, ज्यामुळं हवा एका ठिकाणी स्थिर राहत होती, इकडे इकडे फिरत नव्हती. आणि तिसरा प्रॉब्लेम होता वाळ्याचा. तर मित्रांनो आपण ज्यावेळेस मोटर वॉटर पंपची बसवलेली होती त्यावेळेस जे वायर अस्ताव्यस्त झाले होते, आपल्याला अशा प्रकारे केबल टाय किंवा दोऱ्याने बांधून घ्यायचे, जेणेकरून त्याचं जे वायर आहे ते पंख्यात वगैरे अडकणार नाही याची काळजी घ्यावी लागते. अशा प्रकारे आपल्याला या केबल टायनी वायर फिट करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मोबाईल वाला इलेक्ट्रिकल टीचर लर्न अँड अर्न या यूट्यूब चॅनलमध्ये अशाच प्रकारचे छान छान व्हिडिओ असतात, ज्यामुळे आपल्याला आपलं काम सोपं होतं. धन्यवाद मित्रांनो, परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.